नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपल्या टीवायच्या लेक्चरमध्ये. तर आपण आज बघणार आहोत द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज फ्लुइड मोझाइक मॉडेल. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे ह्या तुमच्या चॅप्टर मधला. आपण आजपर्यंत बघितलं की प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल आपण बोललो आहे की नाही. आपण प्लाझ्मा बद्दल जनरल बोललो होतो. आफ्टरवर्ड्स वी हॅव टॉक अबाउट द मेम्ब्रेन कॉम्पोजिशन आपण बोललो होतो आहे की नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कॉम्पोजिशन काय काय त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज composed of protein, lipids and carbohydrates. ठीक आहे ना. त्यानंतर आपण प्रोटीनचे तीन प्रकार सांगितले होते. मी तुम्हाला स्ट्रक्चरल प्रोटीन सांगितले होते, कॅरियर प्रोटीन सांगितले होते आणि एन्झाइम सांगितले होते. आफ्टरवर्ड्स वी हॅव टॉक अबाउट लिपिड्स. ठीक आहे ना. लिपिड्स बद्दल आपण बोललो होतो की फॉस्फोलिपिड्स मध्ये प्रेझेंट असतात, त्यानंतर कोलेस्ट्रॉल असतं आणि त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की दीज लिपिड्स कशामध्ये काम आहे त्यांचं, तर मेनली काय फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करण्यामध्ये त्यांचं काम आहे. ग्लायकोलिपिड्स मध्ये बद्दल पण आपण बोललो होतो त्या दिवशी. मग त्यानंतर तुम्हाला सांगितलं की कार्बोहायड्रेट्स सुद्धा सांगितलं आहे की नाही. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन कशा कशाने बनलेली आहे बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं प्रोटीन सांगितले होते, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होते लिपिड्स आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होते कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे ना. आपण बोललो. मग यांचे सगळ्यांचे फंक्शन्स पण आपण थोडक्यामध्ये बघितले होते, बट आपल्याला ब्रीफ मध्ये बघायचे आहे. त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं की मेम्ब्रेन मॉडेल बघितले होते आपण है ना. वी टॉक अबाउट मेम्ब्रेन मॉडेल्स. ठीक नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेनचे मॉडेल कोणी कोणी कसे कसे काय केले होते तर डिस्क्राइब केलेले. त्यामध्ये आपण बघितलं होतं की लिपिड मेम्ब्रेन म्हणून आपण बघितलं. काय बघितलं आपण, लिपिड मेम्ब्रेन. कोणी सांगितलं होते, ओव्हरटन सांगितलं होतं है नाही. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की काय प्रोटीन मॉडेल. काय प्रोटीन मॉडेल त्याला आपण म्हणतो होतो सँडविच मॉडेल सांगितलं होतं है की नाही. काय सांगितलं आपण त्याला, सँडविच मॉडेल सांगितलं. त्यानंतर वी हॅव टॉक अबाउट काय युनिट मेम्ब्रेन मॉडेल. कोणतं सांगितलं होतं तुम्हाला, युनिट मेम्ब्रेन मॉडेल. बघा याच्यामध्ये काय सांगितलं होतं, लिपिड मेम्ब्रेन मध्ये काय सांगितलं, द पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड. बरोबर आहे का. त्यानंतर काय सांगितलं कुणी, गॉटर आणि गंडलनं काय सांगितलं की यस इट इज मेड अप ऑफ लिपिड, बट काय लिपिड बायलेयर म्हणून सांगितलं. त्यानंतर म्हणाले डायोस्टेन आणि डॅनियल त्यांनी सांगितले की बाबा लिपिड मेम्ब्रेन तर आहेच आहे, बट त्याच्या अवतीभोवती काय आहे तर प्रोटीन्स आहेत. त्याला आपण काय सांगितलं होतं, मग ट्राय लॅमिनार काय सांगितलं होतं, मेम्ब्रेन म्हटलं होतं. सँडविच मॉडेल. वर प्रोटीन आहे, मध्ये लिपिड आहे, खाली प्रोटीन आहे की नाही. त्याला काय म्हणतो आपण, सँडविच मॉडेल. कोणी सांगितलं होतं मग हे आपण बघितलं, डायोस्टेन आणि डॅनियल सांगितलं. त्यानंतर युनिट मेम्ब्रेन रॉबर्टसन आणलं होतं. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं की यस बरोबर आहे, लिपिड आहे, मध्ये बाहेर प्रोटीन्स आहेत, मध्ये प्रोटीन्स आहेत, हे बरोबर आहे. बट हे प्रोटीन्स कसे असतील तर त्या लिपिडच्या मेम्ब्रेन मध्ये काय असतील तर पेनिट्रेट पण केलेले असतील. दे मे बी फुल्ली ऑर पार्शियली पेनिट्रेटेड इन अ पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या फॉस्फोलिपिड मध्ये. बघा हे सगळं आतापर्यंत आपण एवढं स्टडी केलं, आजपर्यंत आपण स्टडी केलं आहे की नाही. पण ह्या तिन्ही मॉडेल पैकी वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड मॉडेल कोणतंच नाहीये. मग आता नवीन मॉडेल नाव काय, फ्लुइड मोझाइक मॉडेल. बघा नावात दिसेल काय नाव आहे, फ्लुइड मोझाइक काय मॉडेल नाव आहे. काय त्याला का फ्लुइड मोझाइक मॉडेल असं म्हटलं असेल बरे. बघा नावातच आहे लिपिड काय
मेम्ब्रेन काय मॉडेल किंवा लिपिड मेम्ब्रेन मॉडेल म्हणतो आपण त्याला. त्यानंतर काय प्रोटीन लिपिड प्रोटीन काय सँडविच मॉडेल सांगितलं होतं. ट्राय लॅमिनार सँडविच मॉडेल नावातच आहे, विनाकारण नाव नाही लक्षात घ्या. इथं काय फ्लुइड मोझाइक मॉडेल. ह्याला फ्लुइड का नाव दिले आहे, ह्याला फ्लुइड का नाव दिलंय, ह्याला मोझाइक का म्हटले गेले आहे, एक ह्याला मोझाइक का म्हटलंय हे आपल्याला माहित पाहिजे. मग हे मॉडेल काय तर दिस पर्टिक्युलर मॉडेल इज काय वर्ल्ड वाईड काय तर ऍक्सेप्टेड. काय आहे वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड. कारण हे मॉडेल खूप ब्रीफली स्टडी केलं गेलेलं आणि खूप ब्रीफली काय केलं स्टडी करून त्याला काय केलेलं व्यवस्थित पद्धतीने काय केलंय प्रपोज केलंय आणि हे दोन्ही तिन्हींचं कॉम्बिनेशन करून फ्लुइड मोझाइक मॉडेल सांगितलेलं आहे. आणि व्हेरी इंटरेस्टिंग आहे, व्हेरी इम्पॉर्टंट मॉडेल, त्याच्यावर क्वेश्चन्स पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. फ्लुइड मोझाइक मॉडेल बघा, याच्यामध्ये तुम्हाला जवळपास अर्धा सेल बायोलॉजी तुम्हाला दिसून येईल. काय काय रिसेप्टर्स, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट तुम्हाला सगळं दिसून याच्यामध्ये आहे की नाही. बघा फ्लुइड का म्हणलेलं आहे, कारण पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये काय तर फ्लुइड प्रेझेंट आहे, विच इज अ फ्लुइडिटी मेंटेन केली त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्याला नाव दिलंय फ्लुइड. सांगणार मी तुम्हाला मोझाइक कशा म्हणजे काय पर्टिक्युलर अल्टरनेट अरेंजमेंट ऑफ पर्टिक्युलर थिंग्स. उदाहरणार्थ दगडांचे काय केले, दोन प्रकारचे दगड घेतले आणि त्यांचे काय केले व्यवस्थित एकानंतर एक एकानंतर एकानंतर एक काय केले आपण अरेंजमेंट केली, अल्टरनेट अरेंजमेंट केली इन अ सोफिस्टिकेटेड मॅनर. त्याला काय म्हणायचं मोझाइक. मग हे कसं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी तर इट इज नथिंग बट काय कंपोज्ड ऑफ काय अरेंज्ड बायोमॉलिक्युल्स. कोणते कोणते असतील प्रोटीन, नंतर लिपिड्स, कोलेस्ट्रॉल पण बघणार आहोत आहे का नाही, कार्बोहायड्रेट्स आहेत त्याच्यामध्ये आहे की नाही बघणार आहोत. सगळं केमिकल कंपोजिशन आपल्याला बघायचं नाही आहे की नाही. मग हे जे पर्टिक्युलर नाव आहे हे नाव कशामुळे, कारण की पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅविंग द काय फ्लेक्झिबल इन नेचर आहे. कसं आहे फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये आहे ना. दोन जर बघणार आहोत एक नाही फॉस्फोलिपिड मध्ये बायलेअर मध्ये काय असते एक लिक्विड असतं काइंड ऑफ एक नाही विच इज अ फ्लुइड आहे ना विच प्रोव्हाइड द फ्लेक्झिबिलिटी आहे की नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं फॉस्फोलिपिड्स किंवा लिपिड्स मुळे काय मिळतं फ्लेक्झिबिलिटी मिळते. आणि प्रोटीन्स फॉर्मचं काय, प्रोटीनचं काय बॅकबोन का करायचं काम आहे कशाचं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्या गोष्टी. मग काय वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड मॉडेल कोणतं आहे तर फ्लुइड मोझाइक मॉडेल. म्हणजे कुणी सांगितलं होतं पर्टिक्युलर फ्लुइड मोझाइक मॉडेल is proposed by Singer and Nicholson. सांगितलंय सिंगर अँड निकोलसन सांगितलं. मग ह्या मॉडेलमध्ये काय सांगितलं बरं, असं काय की वर्ल्ड ऍक्सेप्टेड फार सोपं आहे, एवढं काही असं अवघड पॉईंट नाही आहे की नाही आणि फार इंटरेस्टिंग आहे. मग काय सांगितलं आहे पर्टिक्युलर मॉडेलमध्ये की फ्लुइड मोझाइक मॉडेल जे आहे विच डिस्क्राइब्स काय प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अकंपाइंड किंवा आपण म्हणू शकतो त्याला इज मेड अप ऑफ काय 3-4 कंपाउंड्स आहेत बघा. कोणकोणते, नंबर 1 यस प्रोटीन्स बघायचं आपल्याला काय प्रोटीन्स, त्यानंतर काय लिपिड कशा कशाला म्हणलेले प्रोटीन्स लिपिड, त्यानंतर कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल त्यानंतर कार्बोहायड्रेट्स कशानंतर कार्बोहायड्रेट बघा प्रोटीन्स लिपिड कोलेस्ट्रॉल कार्बोहायड्रेट्स आहे का नाही यानं बनलेलं लक्षात घ्या. काय बनलेलं मग दीज पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा आता आपण एक एक बघू गोष्टी. पहिल्यांदा आपण बघू लिपिड, कारण की पहिल्यांदा सांगितलं काय होतं लिपिड मेम्ब्रेन म्हणून सांगितलं होतं. बघा मग लिपिड बघूया आपण. मग कोणते लिपिड्स प्रेझेंट असतात मी सांगितले फॉस्फोलिपिड्स असतात, कोलेस्ट्रॉल असतो आहे की नाही, ग्लायकोलिपिड्स आर देयर आहे की नाही. मग बघा जर मी जर प्लाझ्मा स्ट्रक्चर काढलं आहे की नाही तर तुम्हाला ते दिसेल असं, वेळ लागेल पण प्लाझ्मा मेम्ब्रेन तुम्हाला हे जे लिपिड्स आहेत आहे ना दीज पर्टिक्युलर लिपिड्स अरेंज्ड इन कशा मॅनर मध्ये अरेंज आहेत डबल लेअरच्या फॉर्म मध्ये अरेंज आहेत. बघा तुम्हाला दिसून येईल किंवा मी इमेज पण शेअर करणार आहे. याच लेक्चर नंतर 2 मिनिटाचं ॲनिमेशन असेल, त्या ॲनिमेशन तुम्ही बघून घ्यायचं प्लीज. माझ्याच लेक्चर काढायचं असेल
पद्धतीने काय तर हे काय तर these are something बद्दल लिपिड बायलेयर. बघा हे काय तर लिपिड बायलेयर एवढंच आपण सगळं बघूया. ठीक नाही, दिस इज काय लिपिड बायलेयर. आणि जी मधली जी स्पेस आहे ही एक नाही हे काय तर त्या स्पेस मध्ये काय असतं, काइंड ऑफ काय असतं, फ्लुइड असतं. काय प्रेझेंट येतं, फ्लुइड. बघा म्हणजे काय ही एक काय फॉस्फोलिपिड एक लेयर आहे, ही एक फॉस्फोलिपिड लेयर आहे. या दोन्हींची मिळून काय झाली तर फॉस्फोलिपिड काय झाली, बायलेयर तयार झाली. लक्षात घ्या. आता आपण हे जे एक फॉस्फोलिपिड आहे ह्याचा आपण स्ट्रक्चर बनवलं. त्याला आपण जर झूम केलं तर आपल्याला दिसेल की इट विल लुक लाईक दिस. है की नाही. बघा द पर्टिक्युलर फॉस्फोलिपिड बायलेयर इज मेड अप ऑफ हे काही मी आणलं इथे. है की नाही. बघा हा जो फॉस्फोलिपिड आहे बघा कसा बनलेला आहे. Okay, this is called as a head. हे काय आला, हेड म्हणायचं. काय आहे, हेड, and which is hydrophilic in nature. काय आहे, हायड्रोफिलिक. तुम्हाला सांगितलं होतं हायड्रो म्हणजे काय, वॉटर, फिलिक म्हणजे काय, लविंग. म्हणजे हेड जे आहे हे काय तर हायड्रोफिलिक इन नेचर आहे. व्हाईल जे टेल आहे टेल which is काय तर हायड्रो फोबिक. फोबिया म्हणजे काय, भीती आहे का नाही, हेटर, घाबरणे. म्हणजे काय, टेल काय करते तर हायड्रोफोबिक इन नेचर आहे. म्हणजे काय, द पर्टिक्युलर टेल ऑफ अ फॉस्फोलिपिड इज काय, अ वॉटर हेटर आहे की नाही. आणि हेड कसं आहे तर वॉटर लवर किंवा आपण त्याला वॉटर काय करतो, लविंग म्हणतो. मग आपण त्याला नीट बघितलं याच्याकडं तर एवढा जो पार्ट आहे बघा, हा जो पार्ट आहे एवढा पार्ट काय तर हा काय तर वॉटर काय लवर आहे किंवा हायड्रोफिलिक म्हणतो. आणि आपण जर एवढा जर पार्ट बघितला खालचा एवढा हा तर हा काय तर काय हायड्रोफोबिक इन नेचर आहे. म्हणजे इथं वॉटर किंवा आपण म्हणू शकतो त्याला की जे काही कंपाऊंड्स आहेत, सबस्टन्सेस आहेत ते इथून येऊ शकत नाही. लक्षात घ्या, फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. काय हा पार्ट काय तर मधला पार्ट काय हायड्रोफोबिक आहे आणि हा काय तर हायड्रोफिलिक आहे. लक्षात घ्या. मग आता हा जो पार्ट आहे, हा जो पर्टिक्युलर जे हायड्रोफिलिक पार्ट आहे, हायड्रोफिलिक पार्ट कुठं असतो तर आउटर साइड किंवा कुठलं इनसाइड असतो. है की नाही. बघा आता मी काय सांगतो तुम्हाला, है की नाही, किंवा डबल करायचं नाही, स्ट्रक्चर डबल करू. एक मिनिट. है की नाही. हा काय तर काय नाही, सोपं आहे एकदम, काही असं अवघड नाही, एकदम सोपं पॉईंट आहे. एवढं काही असं पण इम्पॉर्टंट आहे, त्यावर क्वेश्चन पडतात. Not only in your theory exam but also in many of the competitive exams. This is the favorite topic of any of the competitive exam. कळलं का. त्यामुळे हा थोडा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तरी काय झाली आता, दिस इज अ फॉस्फोलिपिड काय बायलेयर आहे की नाही. आता आपण लिपिड बद्दल बोललोय आहे की नाही. लिपिडच्या नंतर काय फॉस्फोलिपिड बद्दल पण आपण बोललोय. त्याला फॉस्फोलिपिड का म्हणायचंय बरं, काय कारण आहे बघा. तुम्हाला दाखवलं स्ट्रक्चर मी आता. फॉस्फोलिपिड काय म्हणायचं, हा जो प्रकार आहे हा इतका अशा घेतून पुढचा हेड, हेडला काय असतं त्याला काय म्हणतो आपण, दिस इज अ मेड अप ऑफ ग्लिसरॉल प्लस काय फॉस्फेट. काय आहे, ग्लिसरॉल प्लस फॉस्फेट म्हणून त्याला म्हणतो फॉस्फोलिपिड असं म्हणतो. ठीक आहे. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पण बघा. मग आता सांगितलंय हा जो हेड पार्ट आहे काय तर हायड्रो काय फिलिक आहे. बघा इथून जर आपण बाहेर बघितलं तर काय हे काय तर आउटसाइड ऑफ द सेल आहे. हे काय सेलची आउटसाइड आहे की नाही, सेल आउटसाइड. आणि कोणती तर सायटोसोल म्हणा किंवा सायटोप्लाझम म्हणा, हे का म्हणजे इनसाइड आहे. बघा मी तुम्हाला काय सांगतो फार इंटरेस्टिंग आहे. आता बघा आपण काय बघितलं, आता काय बघितलं आपण, लिपिड्स बघितले आहे की नाही. लिपिड मध्ये तुम्हाला काय सांगितलं, काय काय प्रेझेंट असतं लिपिड मध्ये, काय काय सांगितलं, काय काय त्याच्यामध्ये. एक सांगितलं फॉस्फो, काय सांगितलं होतं लिपिड्स प्रेझेंट, आपण ते बघितलं त्या दिवशी. हे काय झाले फॉस्फोलिपिड सांगितलं तुम्हाला. त्यानंतर काय तर कोलेस्ट्रॉल सुद्धा प्रेझेंट आहे. काय तर कोलेस्ट्रॉल. मग कोलेस्ट्रॉल आपण असतील तर कोलेस्ट्रॉल असे कुठेतरी इकडे मध्ये असतील कुठेतरी, ठीक आहे असे एक नाही कुठेतरी मध्ये असतील. आता बघा पूर्ण डायग्राम काढणार आहे की नाही. आता खूप इंटरेस्टिंग आहे, काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. इम्पॉर्टंट तर आहेच ऑब्विसली. डायग्राम काढतो मी आणि
आता जर आपण नीट बघितलं हे काय तर व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट हे काय तर हा आहे कोलेस्ट्रॉल. काय कोलेस्ट्रॉल. बघा फ्लुइड मोझाईक मॉडेल कशा पद्धतीनं काय कंपोजिशन आहे बघा ह्याचे, आहे की नाही. कोलेस्ट्रॉल आहे. कोलेस्ट्रॉलचं काम काय, खूप इम्पॉर्टंट काम आहे. कोलेस्ट्रॉल काय करतं, कोलेस्ट्रॉलचं फंक्शन काय आहे बघा. कोलेस्ट्रॉलचं एक नंबर फंक्शन दॅट इज इट प्रोव्हाइड द फ्लेक्झिबिलिटी विथ द पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन. फ्लेक्झिबल असणं आवश्यक आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. का आवश्यक आहे, कारण काही सबस्टन्सेस आपल्याला सेल मधनं बाहेर टाकायचे, बाहेरचे सबस्टन्सेस मध्ये घ्यायचे, ते आपण ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये बघणार आहोत. सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेटेड डिफ्युजन, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे कसं केलं जातं बघा, हे कळणार आहे आपल्याला. त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं फार मोठं काम आहे. हे काय प्रोव्हाइड करतं, कोलेस्ट्रॉल प्रोव्हाइड द फ्लेक्झिबिलिटी. नंबर 2, कोलेस्ट्रॉल प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. काय करतो तो, मेकॅनिकल सपोर्ट देतोय. समजा जर एखाद्या सेलला जर इंजुरी झाली तर तेव्हा फ्लेक्झिबिलिटी थ्रू काय केलं जातं, त्याला काय केलं जातं, दिस पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं फ्रॉम एनी काइंड ऑफ इंजुरी. आणि कोण करतं, मेनली कोलेस्ट्रॉल करतं, लक्षात घ्या. नंबर 3, कोलेस्ट्रॉलचं काम काय, नंबर 3, इट प्रोव्हाइड द काय थर्मोस्टॅबिलिटी. काय करतो हा, थर्मोस्टेबल आहे. कोलेस्ट्रॉल काय करतो, थर्मोस्टेबल आहे. हा काय करतो, पर्टिक्युलर जी काही हीट आहे किंवा जी काही थर्मोस्टॅबिलिटी आहे ती प्रोव्हाइड करायचं काम करतो कशाला, प्लाझ्मा मेम्ब्रेनला, आणि इनडायरेक्टली टू द सेल. बघा कोलेस्ट्रॉल इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता हे झालं काय झालं कोलेस्ट्रॉल बद्दल. बघा आता आणखी काय काय मी तुम्हाला सांगितलं होतं, काय काय आणखी काय तर प्रोटीन्स आर देअर. काय बोलतो आपण की काय तर प्रोटीन्स सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय, स्ट्रक्चरल प्रोटीन्स आहेत, एन्झाइम्स आहेत, है की नाही. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं कॅरियर प्रोटीन्स आहेत, ते तुम्हाला तिथे कळून जाईल, है की नाही. बघा आता पुन्हा इकडे स्ट्रक्चर काढतो मी याचं. आता बघा प्रोटीन जे आहेत, प्रोटीन कुठं असतात तर काही प्रोटीन्स तुम्हाला असे वर दिसतील, मस्त बसलेले दिसतील आरामात असे वर. These proteins are ग्लोबुलर प्रोटीन्स. हे काय तर ग्लोबुलर प्रोटीन आहेत, ते आउटसाइडला पण असतील किंवा इनसाइडला पण असतील ऑन द सरफेस ऑफ कुठं तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इनसाइडला पण असतील ग्लोबुलर प्रोटीन्स. कळलं का. हे कोणते प्रोटीन्स आहेत मग, दीज आर कॉल्ड एज ग्लोबुलर प्रोटीन्स, है की नाही. बघा त्यांना आणखी काय म्हणतो आपण, दीज आर नथिंग बट काय, दीज आर लाईक काय आईसबर्ग्स. म्हणजे काय आईसबर्ग्स म्हणजे काय, आपण असं पाण्यावर समुद्रामध्ये काय असतात तर आईसला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, बर्फ, बर्फाचे तुकडे असे तरंगतात बघा, असे असे खाली वर की नाही, लाईक दॅट. हे काय काइंड ऑफ फ्लुइड. तुम्हाला सांगितलं ना फ्लुइड मोझाईक मॉडेल काय म्हटलंय, कारण हे काय असतं असं फ्लुइडिटी मेंटेन केलेलं याच्यामध्ये, म्हणून त्याला काय फ्लुइड म्हटलं. आणि याच्यावर काय तर असे मोठमोठे काय तर काय आईसबर्ग्स आहेत. म्हणजे काय असे बर्फाचे तुकडे उदाहरणार्थ असे काय करते फ्लोट करताय, फ्लोट है की नाही असे वर लाईक दॅट. म्हणून त्याला काय म्हटलं काय ऑल्सो कॉल्ड एज आईसबर्ग्स, है की नाही असं म्हणलं जातं. लुक लाईक अ आईसबर्ग्स, आईसबर्ग्स है की नाही. मग दीज आर नथिंग बट काय ग्लोबुलर टाइप ऑफ प्रोटीन्स. बघा आपण प्रोटीनचे 2 प्रकार आहेत तुम्हाला सांगतो. कोणकोणते प्रोटीन्स आहेत त्याविषयी आपण झालंय बोलणं याबद्दल, तरी सुद्धा आज समजून सांगतो तुम्हाला मी. प्रोटीनचे 2 प्रकार आहेत. कोणकोणते 2 प्रकार आहेत बघा. नंबर 1 दॅट इज कॉल्ड एज इंट्रिन्सिक प्रोटीन्स. कोणते, इंट्रिन्सिक. त्याला आणखी एक नाव आहे और काय म्हणतो, इंटिग्रल प्रोटीन असं म्हणतो आपण. बघा नावातच आहे इंट्रिन्सिक, है की नाही. आणि काय इंटिग्रल प्रोटीन. बघा आणखी एक नाव आहे. आणि नंबर 2 आपण काय म्हणतो एक्सट्रिन्सिक, है ना. काय एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स और त्याला काय म्हणायचं बघा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, पेरिफेरल प्रोटीन असं म्हणतो आपण. काय म्हणतो, पेरिफेरल प्रोटीन असं म्हणतो. बघा आता इंट्रिन्सिक प्रोटीन म्हणजे काय किंवा इंटिग्रल प्रोटीन म्हणजे काय, असे प्रोटीन्स जे ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये बसलेले आहेत. काय म्हटलं बघा, आपल्याला रॉबर्टसन काय सांगितलं होतं, त्यांनी काय सांगितलं होतं, यस प्रोटीन प्रेझेंट आहेत, लिपिड प्रेझेंट आहेत, पण दीज प्रोटीन्स
मे काय असतील तर पेनिट्रेटेड असतील, एकतर फुल्ली असतील किंवा पार्शियली पेनिट्रेटेड असतील, पण ते कशात असतील तर फॉस्फोलिपिड मध्ये पेनिट्रेट केलेले असतील, आहे की नाही. मग तेच सांगितलं इंट्रिन्सिक प्रोटीन किंवा इंटिग्रल. इंटिग्रल म्हणजे ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये, सेलच्या मध्ये नाही, मध्ये म्हणल्यानंतर तर खाली येते नाही. आपण कसं सध्या बोलतो आपण फक्त वी आर टॉकिंग अबाउट अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. मग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये मर्ज झालेले असतात, हे मध्ये असतात बघा. तुम्हाला काढून दाखवतो मी प्रोटीन्स. हे बघा, हे ते प्रोटीन्स असे असतील ना. बघा कसे असतील, बघा असे प्रोटीन्स असतील. मध्येच कुठेतरी मर्ज झाले तुम्हाला दिसतील प्रोटीन्स, इकडे पण असेल कुठेतरी असं प्रोटीन्स, आहे की नाही. मग हे जे प्रोटीन्स आहेत, दीज प्रोटीन्स आर नथिंग बट द काय तर इंटिग्रल प्रोटीन्स. काय ते इंटिग्रल प्रोटीन्स काय ते एखाद्या ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये कुठेतरी काय झाले ते मर्ज झालेले किंवा पेनिट्रेट झालेले आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो इंटिग्रल, आहे ना, इनसाइड, किंवा त्याला आपण म्हणतो इंट्रिन्सिक प्रोटीन्स, आहे की नाही. कारण ते मध्येच लक्षात घ्या ह्या प्रोटीनचे काम भरपूर आहेत. हे इंट्रिन्सिक प्रोटीन काय करतात, त्यांचं काम आहे हे चॅनलचं काम करतात. मी तुम्हाला सांगितलं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट्स, आहे की नाही. इकडून काय करतात तर एखादं समजा एक्स मटेरियल आहे, एक्स मटेरियल किंवा सोडियम पोटॅशियम पंप बघणार आहोत, नेक्स्ट मटेरियल इथून मध्ये घ्यायचंय, मग हे इथून मध्ये घेतला, आहे की नाही. बाय युजिंग दिस पर्टिक्युलर हे प्रोटीनचे असे गेट्स असतात, गेट्स असे ओपन केले जातात, आहे की नाही. आणि मधला जो पार्ट आहे किंवा बाहेरचा पार्ट मध्ये टाकायचा किंवा मधला पार्ट बाहेर टाकायचा किंवा मधला काहीतरी सबस्टन्स असतो तो बाहेर टाकायचा. हे कोण काम करतं, मग हे इंट्रिन्सिक प्रोटीनचं काम. म्हणजे these particular proteins may involve in a particular type of a transport. कशामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे कोणती असेल ट्रान्सपोर्ट सिस्टीम, मे बी काय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असेल किंवा काय असणार आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असेल. ठीक आहे, बघू त्याच्यामध्ये काय तर सोडियम पोटॅशियम पंप वगैरे तुम्हाला ऐकलं बघायचं, आहे की नाही. नंबर 2 काय म्हणतात तुम्हाला एक्सट्रिन्सिक प्रोटीन म्हटलं होतं मी, एक्सट्रिन्सिक किंवा पेरिफेरल. पेरिफेरल म्हणजे काय अवतीभोवती. एक्सट्रिन्सिक म्हणजे काय प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटसाइडला. आउटसाइड म्हणजे ही नाही, कळतंय का, ही पण तुम्ही म्हणता असेल तर सेलच्या मध्ये येते तरी सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटसाइडला, म्हणजे दोन्ही मधल्या साइडला पण असतील किंवा वरच्या साइडला. मग हे काय तर ग्लोबुलर प्रोटीन्स ऑल्सो कॉल्ड ॲज काय पेरिफेरल ऑर काय एक्सट्रिन्सिक प्रोटीन. कळतंय का. याच्या वर पण असतील असे झोपलेले असतात मस्त निवांत आराम करतात, आहे की नाही, असे एकमेकांकडे असतात. कळलं का. आणि सम ऑफ द प्रोटीन्स दे आर हॅव्हिंग, ते पण मध्ये असतील, इथं कुठं काय असतील असे काही प्रोटीन्स इथं पण असे अटॅच असतात, आहे की नाही. असे बघा इकडं कुठं असे अटॅच असतील, आहे की नाही. हे प्रोटीन्स काय बघा, हे सुद्धा प्रोटीन्स आहेत. हे प्रोटीनचं काम काय, दीज पर्टिक्युलर प्रोटीन्स आर ऍक्ट ॲज अ एन्झाइम्स. त्याचं काम काय एन्झाइम म्हणून ऍक्ट करायचं. एखादा सबस्टन्स बाहेरचा मधून येत असेल त्याला काय करायचंय चेंज करायचं, कॅटलिटिक ऍक्टिव्हिटी करायची, आणि दीज पर्टिक्युलर सबस्टन्स काय करायचं त्याला चेंज करतात. म्हणजे काय तर एन्झाइम्स. ऑल द एन्झाइम्स आर प्रोटीन्स बट ऑल द प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम्स. आपण बघितलं रे 8वी 9वी 10वी 11वी आहे की नाही. मग हे तेच आहे. मग एन्झाइम्स काय होतं काइंड ऑफ प्रोटीन्स, पण त्यांचं काम काय तर दे ऍक्ट ॲज अ काय कॅटालिटिक एजंट. कळलं का. मग हे सुद्धा एन्झाइम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. नंबर 4 दॅट इज अ कार्बोहायड्रेट्स. मी तुम्हाला काल शिकवलं होतं. आता हे प्रोटीन्स आहेत, ह्या प्रोटीन्सला काय असतात तर हे प्रोटीन्स असे बरेच बघा, ठीक आहे. प्रोटीन्स ह्या प्रोटीनच्या काय असतात तर काही काय असतात ओलिगोसॅकराइडचे काय असतात तर काही काय असतील इथं अशा मॉइटी प्रेझेंट असतील बघा. ओलिगोसॅकराइडच्या मॉइटी प्रेझेंट असतील असं, आहे की नाही, असं, आहे की नाही. ह्या अशा मॉइटीज असतात. and these particular moieties are nothing but हे काय तर हे जे तुम्हाला दिसते व्हाईट कलरचं हे काय these are nothing but काय आपण नाम शोधतो काय ओलिगोसॅकराइड्स म्हणा, ओलिगोसॅकराइड्स म्हणा आपण काल बघितलं. किंवा कंबाइनली आता प्रोटीन्स आणि काय काय कार्बोहायड्रेट एकत्र आहेत. मग आपण त्यांना काय म्हणू शकतो बरं ग्लायकोप्रोटीन्स असं म्हणू शकतो आपण त्यांना.
ग्लायकोप्रोटीन असं म्हणू शकतो. लक्षात घ्या, एक पॉइंट खूप जास्त काय इम्पॉर्टंट आहे बघा, खूप जास्त इम्पॉर्टंट एक पॉइंट आहे की नाही. सो दीज आर अ काइंड ऑफ काय, हे काय ह्याला पूर्ण जे तुम्हाला दिसतं आता हे पूर्ण काय बरं, दीज आर नथिंग बट काय कंपोजिशन किंवा कॉम्पोनंट्स ऑफ द पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे पूर्ण काय बघा, मी तुम्हाला एकदा 2 मिनिटात पुन्हा रिवाइज करतो. हे काय तर फॉस्फोलिपिड बायलेयर, आपण एक फॉस्फोलिपिड घेतला होता इथं आहे की नाही, असा दाखवला होता. हे सांगितलं तुम्हाला मी हेड आहे म्हणून, हे सांगितलं टेल आहे, हे हायड्रोफिलिक सांगितलं होतं हेड, हे काय सांगितलं होतं तुम्हाला फोबिक सांगितलं होतं आहे की नाही. त्यानंतर आपण बोललो की प्रोटीन्स इन्व्हॉल्व आहेत मध्ये आहे की नाही. प्रोटीन्स म्हणल्यानंतर कोणकोणते प्रोटीन्स आहेत तर इंट्रिन्सिक प्रोटीन असतील हे मधले, किंवा आपण त्याला इंटिग्रल प्रोटीन असं म्हटलं होतं काय की नाही, विच आर गोइंग टू ऍक्ट इन काय ट्रान्सपोर्ट सिस्टीम. त्यानंतर किंवा हे प्रोटीन्स काय असतात तर काही काही प्रोटीन्स रिसेप्टर्स म्हणून सुद्धा ऍक्ट करतात बघा आहे की नाही. रिसेप्टर म्हणजे काय, समजा इथे एक प्रोटीन आहे, समजा इथे एक प्रोटीन आहे, हा प्रोटीन आहे की नाही, हा प्रोटीन आहे की नाही. आता काय झालं, बाहेर एखाद्या कंपाऊंडला इथे येऊन बाइंड झाला, हा बाइंड झालेला कंपाऊंड जातो, हा बाइंड झालेला कंपाऊंड ह्याला सांगतो की बाबा मी इथून बाइंड झालं आहे की नाही. मग इथून हा मध्ये काय करतो, सिग्नल सोडतो, हा पण काय करतो, दिस इज काय ऑल्सो काइंड ऑफ प्रोटीन. म्हणजे काय, सम ऑफ द प्रोटीन्स कॅन ऍक्ट एज अ रिसेप्टर टू. कळलं का, सम ऑफ नाही, जवळपास सगळेच प्रोटीन्स काय करतात तर काय करतात त्याच्यामध्ये, म्हणजे सगळेच रिसेप्टर काय तर काय प्रोटीन्सचं काम आहे रिसेप्टर तयार करणं. कळलं का. आणि काय आहे ज्यामध्ये म्हणतात ओलिगोसॅकराइड किंवा कार्बोहायड्रेट काय तर किंवा सॅकराइड मॉइटी आहे विच इज अटॅच्ड टू द प्रोटीन, सो कॉल्ड एज काय ग्लायकोप्रोटीन्स. काही सॅकराइड्स मे attached to a particular lipids called as a phospholipids. समजलंय. आता बघा लगेच याच्यानंतर तुम्हाला एक ॲनिमेशन दिसेल, ते कृपा करून ॲनिमेशन तुम्हाला बघायचं ठीक आहे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. 2 मिनिटाचं ॲनिमेशन असेल, त्यानंतर व्हिडिओ संपलेला असेल आणि लगेच तुम्हाला काय होईल तर समजून जायचं काय तर. ठीक आहे, चलो थँक्यू. घरीच राहा, आराम करा, अभ्यास करा, घाबरून जायची गरज नाहीये. मास्क वापरायचं बाहेर आल्यानंतर, यूज सॅनिटायझर आहे की नाही जेव्हा गरज आहे तेव्हा आहे की नाही, आणि अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. थँक्यू. PYBSc चलो.